मूर्ख आहेस का तू? काय ग, काय झालं? किती वेळा तुला सांगितलंय मला असं घाबरवत जाऊ नकोस, पण तू तरी काय करणार? तुला घाबरलेल्या निलांबरीलाच मिठीत घ्यायला आवडतं ना? आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. हॅलो, ऐक ना, ऐक तर. बोल. नो. काय झालं? नाही. अरे सायली इथे आले तर काय वाटेल तिला? काय विचार करेल ती? कशी आहेस ग तू? तुझ्यासाठी एवढा लांबून आलो मी आणि तू. प्लीज हा, एवढा मेलोड्रामा नकोय. आधी रीतसर लग्नाची मागणी घालायची, माझ्या घरूनही होकार मिळवायचा आणि मग हे सगळं कळालं? आता चल. ऐक ना, ते सगळं मी करीन पण रुद्र प्लीज नाही, प्लीज. चल. अरे अरे नीलू. बरं नीलू ऐक ना, मी काय म्हणतो, किती दिवस हे असं फोनवर बोलत राहायचं? लग्न करूया ना आता. यार कधीही तुझ्याकडे लग्नाचा विषय काढला ना की तू सेटल कधी होणार, सेटल कधी होणार हेच बोलत असतेस. सेटल व्हायचं काय आहे? जॉब लागला की झालं सेटल. अगं कधी लग्न करून US ला जाऊन आपण सेटल होणं तुला कळणार सुद्धा नाही. कळलं का? बरं ऐक, आता मी फोन ठेवतो, थोड्या वेळाने बोलतो मी. हो 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 हो, ऐकून तर घे जरा पुढे. फोन ठेवतो बोलल्यावर लगेच फोन ठेवतो. आय लव्ह यू वगैरे बोलायची काही पद्धत आहे की नाही तुमच्या? हा, आमच्यात आहे. चल आय लव्ह यू बोल आणि फोन ठेव. बघा मी फोन ठेवणार नाही, आय लव्ह यू बोल पटकन. नीलू प्लीज यार, इतका वेळ मस्त बोलत होतीस, फक्त आय लव्ह यू बोलायला सांगितलं की तू इतके नखरे करतेस. नाही, आय लव्ह यू बोल ना, तुम्ही फोन ठेवणार नाही. नीलू प्लीज. आय लव्ह. सायली कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? फोन दे ना यार सायली. कोण आहे? कोण होतं? फोन दे. फोन कट होईल यार. सॉरी, कट झाला. काय फालतूपणा आहे यार. तर मस्त टायमिंग शोधलास मस्ती करायचं. सॉरी, गंमत करत होते रे. पण एनिवे, नीलूला तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखते. हा, आय लव्ह यू वगैरे वाट बघत बस. हॅलो, का? अरे ते तिच्या बाबांना खूप घाबरते, आमच्याशीच खूप कमी बोलते ती. तसं नाही ग, ती ना काय रिएक्ट होते ना ते बघायचं असतं मला. रुद्र, इट्स टाइम टू बी सिरियस ना. सिरियस? आता अजून किती सिरियस हो? वेड्या, हे बघ, सगळ्यात पहिली गोष्ट ना, तू आधीचा रुद्र राहिलेला नाही. असा नीलूला भेटल्यापासून खूप सुधारला असतो. बरं ऐक माझं, हे बघ, उद्या आम्ही सगळे पिकनिकला चाललोय रिसॉर्टवर. नीलू येते? हो, म्हणूनच सांगते ना तुला. ऐक ऐक, एक काम कर, मस्त रिंग घेऊन ये तिच्यासाठी आणि डायरेक्ट लग्नासाठी प्रपोज करून टाक. शी बी व्हेरी हॅपी. हा यार, ही मस्त आयडिया आहे. थँक्स यार. पण ताई, ती हो बोलेल ना मला? तुझ्या प्रेमावर विश्वास नाहीये तुझा? अगं तसं नाही, बट यू नो ना. ऐक ऐक ऐक, आता फार विचार नाही करायचा. एनिवे आमचं लास्ट इयर झालंय. रुद्र, तिच्या घरच्यांनी जर तिच्या लग्नाचा विचार सुरू केला तर मग काही नाही करू शकणार. अरे यार असं नको बोलू प्लीज. दिस इज द बेस्ट टाइम. एकच चान्स आहे, विचारून टाक. फार विचार नको करू. ए हॅलो, एवढा सिरियस नको. फोन ट्राय कर, फोन ट्राय कर तिला. कोणीच कसं दिसत नाहीये. रिसॉर्ट तर हेच सांगितलं होतं. नीलो, नीलो.
नीलू! बोल ना आराम कर साहेब. मी खरं सांगतोय आम्ही नाही मारले तिला. तू दोघांकडे बुडून मारले ना खरं आहे ना. प्लीज ऐका आमचं प्लीज. आम्ही निर्दोष होतो. आम्ही काही नाही केलं. साहेब आमची ना ती मैत्रीण होती खूप चांगली मैत्रीण होती. आम्ही का करू. खरं सांगतो आम्ही पिकनिकला गेलो होतो तिथे रिसॉर्टवर. आम्ही तिला भेटायला गेलो होतो. साहेब आमच्या मित्रांना फोन करा. आमच्या मित्रांना फोन करा प्लीज. एकदा फोन करू द्या तिला एकदा प्लीज प्लीज प्लीज. एक मिनिट. आमचे मित्र तुम्हाला खरं काय ते सांगते. सगळे होते इकडे. प्लीज एक कॉल करा. मारू नका. एकदा एक मिनिट आता कळेल सर. लागला का. विक्रांत प्लीज फोन उचला. विक्रांत रिंग होते ना. परत ट्राय कर. एक मिनिट तू झालं. एकदा अजून ट्राय कर. मॅडम मी मारलंय तिला. मी मारलंय तिला. नीलंबरीला मी मारलंय. रुद्र साहेब मी मारलंय तिला जाऊ दे. आई बाबा वाट बघतात तिची. तिला जाऊ दे. रुद्र तू काय बोलतोय. नाही साहेब तू खोटं बोलतोय. मला तू पागल आहेस का. तू घरी जा. तू आईची काळजी घे. साहेब मी मारलाय ती नव्हती. हे सगळं कोर्टात खरं बोलशील. मी कुठेही बोलीन. मी पहिल्यापासून असा बिघडलेला मुलगा आहे साहेब. मी तिला मारला. मी कबूल करतो गुन्हा. तिला जाऊ द्या. यार नाही प्लीज. रुद्र तू काय करतोस. तुला वेळ लागला का. रुद्र प्लीज. रुद्र नको करू तसं. रुद्र तू तुझ्या आयुष्याची वाट लावून घेतोस कारण तसं. रुद्र प्लीज. त्यांनी नाही काय केलं ना. प्लीज ऐका माझं. प्लीज ऐका. रुद्र प्लीज नको प्लीज. ताई रुद्र कशी आहेस तू. अगं रडतेस कशाला. मी का जास्त वेळ नाही राहणार आहे इथे. मी येणार. माझी बेल झाल्यावर मी घरीच येणार आहे ना. तू घरी येशील तेव्हा बाबा नसतील रे. नसतील म्हणजे कुठे बाहेर गेलेत का ते. रुद्र कुणाच्या आरोपाखाली तुला अटक झाली आहे. त्यांना सहन नाही झालं. खूप मोठा मानसिक धक्का बसला होता त्यांना. ज्याला त्याला ना ते हेच समजावत होते की माझा मुलगा गुन्हेगार नाहीये. खुनी नाहीये. निर्दोष आहे तो लवकर सुटणार आहे. पण कोणीच ऐकायला तयार नव्हतं रुद्र. मग काय पुढे. पण सगळ्यांनी त्याचा खूप अपमान केला रे रुद्र. आपले बाबा आयुष्यभर खूप प्रामाणिकपणे जगले. खूप सरळ मार्गाने जगणारे होते ते. आणि हे सगळं झालेलं ना त्यांना सहन नाही झालं. आणि
बाबाने आत्महत्या केली रुद्र. बाबा वेळ होता पण ताई, तुला कळलं का? आत्महत्या नाहीये ही, खून आहे हा, खून. व्यवस्थित विचार करून ठरवून केला गेलेला खून. सगळ्यात आधी त्यांनी माझ्या करिअरचा खून केला. म्हणजे बघ ना, हॅकिंग करून इल्लीगल पैसा कमवायचो तोपर्यंत सगळं ठीक होतं. हा, पण तू निलांबरीने मला अडवलं, हॅकिंगचा लिगल कोर्स करायला लावला, त्याच्यात टॉप केलं मी. बाबा किती खुश होते, आठवतं ना? हा, निलांबरीला लग्नासाठी प्रपोज करायचं होतं मला ताई. तिला घेऊन युकेला जायचं होतं मला, तिथे सेटल व्हायचं होतं. पण नीलू गेली, बाबांनी आत्महत्या केली. मी इथे काही न करता जेलमध्ये सडतोय. आईचा सगळा भार कोणावर आला? तुझ्या. तुझ्या आयुष्यात काय राहिलंय आता? काय राहिलंय तुझ्या आयुष्यात? हा, संपलंय तुझं आयुष्य. ना करिअर, ना लग्न, काहीच नाही राहिलंय. भाई, तुला कळतंय का? इथे फक्त एका व्यक्तीचा खून नाही झालाय, आपल्या सगळ्यांच्या भावनेचा खून झालाय ताई. आणि हा खून माझ्या मित्रांनी केलाय. रुद्र, नीलू बरोबर जे काही झालं तो कदाचित अपघात होता. नंतर सगळ्यांनी पाठ फिरवली रे माझ्याकडे. नीलूच्या केस मधलं सगळे नापानिराळे राहिले. हा सगळा अपघात नव्हता, हे सगळं मुद्दामून केलं होतं. रुद्र, तू म्हणतोयस ना, तू म्हणतोयस ते खरे खरे खुनी तेच. रुद्र, मला सगळ्यात जास्त आश्चर्य विक्रांतचं वाटलं रे. माझा एकही फोन नाही उचलला त्यांनी, एकही फोन नाही उचलणार. आता ते तुझा फोन उचलणार आणि तुझ्याशी बोलणार सुद्धा. ताई, यांना असं मरण देणार ना मी आता की यांनी कधी विचारही केला नसेल. आता माझी सुटका आणि यांचं मरण, हा खेळ एकत्र सुरू होणार आहे. एकत्र सुरू होणार हा. ठरवलं होतं, तुम्हा सगळ्यांना संपवायचं ठरवलं होतं आम्ही. ज्यांच्यामुळे आमचं घर उद्ध्वस्त झालं त्यांना उद्ध्वस्त होणं काय असतं ना, हे दाखवायचं होतं. आत्महत्या केली, वडिलांनी तुमच्यामुळे आत्महत्या केली. जेल झाली मला, काही केलेलं नसताना. माझी बहीण एखाद्या भिकाऱ्यासारखी सगळ्यांकडे मदत मागत धडपडत होती. मित्र होतात ना रे तुम्ही, मित्र होते ना हिचे. कोणी चौकशी केली? एकाने तरी दखल घेतली कायची? हट!